बायोसेन्स हे 300 लिटर क्षमता असलेले स्लरी फिल्टर आहे। यामध्ये शेण, गोमूत्र इत्यादी सामुग्री भरून त्याला गाळून घेता येते। याची जोडणी कशी करायची ते बघूया। सर्वप्रथम सोबत आलेल्या 1 इंची एमटीएला टेफ्लॉन टेप लावून घ्या व तो समोरील बाजूस असलेल्या या वाल्व मध्ये थ्रेडिंग करून घ्या। त्यापुढे एक लहान पाईपचा तुकडा लावून त्या समोर टी जोडावा। या टीच्या समोरील तोंडाला आणखी एक पाईपचा तुकडा लावून त्याला 1 इंची बॉल वाल्व जोडून घ्यावा। पक्की जोडणी करताना या सर्व कनेक्शन्सला सोल्युशन लावून फिक्स करावे। डावीकडे पाण्याचे कनेक्शन करावे लागते, ते आपण थोड्या वेळात पाहूया। पहिले 1.5 इंची एमटीएला टेफ्लॉन टेप लावावा व युनिटच्या डाव्या बाजूस असलेल्या या कनेक्शन मध्ये थ्रेडिंग करून घ्या। एमटीएचे थ्रेड सरळ बसतील याची काळजी घ्या। वाकडे लागत आहे असे वाटल्यास पहिले उलट्या दिशेने 2-3 वेळा फिरवून पुन्हा सरळ बसवण्याचा प्रयत्न करा। इथे आता पाईप लावून त्यावरती बॉल वाल्व जोडून घ्या। अशाच प्रकारे मागील बाजूस असलेले हे कनेक्शन पण करून घ्या। या युनिटमध्ये आपल्याला 2 ठिकाणी पाण्याचे कनेक्शन करायचे आहे। या पाण्याच्या लाईनला प्रेशर असणे गरजेचे आहे। समोरील बाजूस आधी लावलेल्या टीच्या दुसऱ्या तोंडाला एक लहान पाईपचा तुकडा लावून बॉल वाल्व जोडायचा आहे। जर पाण्याची लाईन पीव्हीसी असेल तर अशा प्रकारे यूपीव्हीसी चा एफटीए व पीव्हीसी चा एमटीए थ्रेड केल्यास ही जोडणी शक्य होईल। पाण्याचे दुसरे कनेक्शन आपल्याला वरील बाजूस देखील जोडायचे आहे। पाईपलाईन मध्ये एक टी टाकून हा पाईप वरती पर्यंत वाढवावा। आता वरील बाजूस असलेल्या ह्या 1 इंची कनेक्शनला पाण्याची लाईन जोडायची आहे। सर्वप्रथम इथे एफटीए थ्रेडिंग करून बसवा व त्यानंतर अशा प्रकारे एल्बोचा वापर करून कनेक्शन वळवून घ्या। इथे बॉल वाल्व टाकणे गरजेचे आहे। आता याला पाण्याची लाईन जोडून घ्या। उजव्या बाजूचे हे कनेक्शन एअर रिलीज साठी आहे। त्याला एफटीए थ्रेड करून अशा प्रकारे युनिटच्या खुल्या झाकणातच वळवा। हा मधील वॉल शेण स्लरीला ऑक्सिजन देण्यासाठी बनविला आहे। याची जोडणी करून घ्या। 300 लिटर बायोसेन्स स्लरी फिल्टरची जोडणी आता पूर्ण झालेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये या युनिटचा वापर कसा करायचा ते पाहूया।